नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अमोल आगरकर इंजिनियर अमोल चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपले मनापासून स्वागत करतो। महावितरण भरती 2023-24 यामध्ये जे काही हालचाली घडल्या किंवा जे काही मध्ये अडचणी आल्या त्यानंतर आता स्टेप बाय स्टेप ही भरती पुढे जाते आहे। त्यामध्ये डिसेंबर 2023 ची जाहिरात होती, नोटिफिकेशन होतं न्यूजपेपरमध्ये आणि जाहिरातसुद्धा आलेली होती। त्यानंतर फॉर्म सबमिशन सुरू झालं मार्चमध्ये आणि डेट एक्सटेंड होत गेली। आता सध्याची सिच्युएशन अशी आहे की SCBCचा जो GR आहे 2024चा फेब्रुवारी 2024चा त्यानुसार महापारेषण आणि महावितरण दोनही ठिकाणी जे काही SCBCच्या जागा आहेत त्या अलॉट करण्यात आलेल्या आहेत। त्यामध्ये महापारेषणची भरती पूर्णपणे जुनी भरती कॅन्सल करून त्यामध्ये आता नवीन अर्ज तुम्ही करू शकणार आहे। पुढच्या काही दिवसामध्ये लिंक ओपन होऊन जाईल 10-11 तारखेला आणि 31 जुलै त्याची लास्ट डेट आहे। परंतु महावितरणमध्ये तसं नाही आहे, त्यांनी जुनी भरती कॅन्सल केली नाही कारण कुठलीच एक्झाम त्यांनी घेतलेली नव्हती। त्यामुळे आधी ज्यांनी फॉर्म भरलेले तेच पुढे इथे फॉर्म जे काही एक्झाम आहे ते देऊ शकतात। त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आजचा जे अपडेट आहे किंवा कालच्या तारखेला आलेलं जे अपडेट आहे त्यानुसार SCBC जे लिंक आहे किंवा SCBCमध्ये ज्यांना अप्लाय करायचं आहे EWSचे किंवा ओपनचे कॅन्डिडेट फक्त, बाकी अदर कॅटेगरीजला कुठलाच इथे ऑप्शन इथे राहणार नाही किंवा ते कुठेच अप्लाय करू शकत नाही। परंतु जे मराठा कॅन्डिडेट्स आहे ज्यांनी EWSमध्ये अप्लाय केलं असेल याआधी किंवा ज्यांनी ओपनमध्ये अप्लाय केलं असेल मराठा कॅन्डिडेटनी ते आता SCBCमध्ये अप्लाय करू शकतील। एवढंच फक्त एक लिंक ओपन झालेली आहे, ती नोटिफिकेशन काय ते बघू आपण। मित्रांनो, महावितरणने प्रसिद्धीपत्रक म्हणून दिलेलं आहे। यामध्ये 4 पोस्ट आहे, कनिष्ठ सहाय्यक लेखा याला सुद्धा हे इम्प्लिमेंट आहे, विद्युत सहाय्यक म्हणजे ITI बेसवरची वॅकन्सी, त्यानंतर पदवीधर शिकाऊ अभियंता, स्थापत्य वितरण म्हणजे याच्यामध्ये BE ग्रॅज्युएट्स किंवा जे काही आपण म्हणतो AE साठीची पोस्ट आहे ती, त्यानंतर पदविकाधारक म्हणजे JE साठीची पोस्ट आहे, वितरण आणि स्थापत्य दोन्ही याला इम्प्लिमेंट होणार आहे। ठीक, सेकंड मुद्द्यामध्ये यांनी म्हटलेलं आहे की SCBC नुसार किंवा SCBC जे काही नियम आहे किंवा जे काही GR आहे फेब्रुवारी 2024चा त्यानुसार त्याच्यामध्ये चेंजेस करून त्यांनी वेगळी जाहिरात दिलेली आहे विद्युत सहाय्यकसाठी आणि बाकीच्या पोस्टसाठी सुद्धा वेगळी जाहिरात म्हणजे काय SCBCचे त्यांनी पोस्ट इथे ॲड केलेले आहे। ठीक आहे, थर्ड मुद्दा आहे तर जाहिरातीकरता सामाजिक व शैक्षणिक मागास वर्गाकरिता म्हणजे SCBC आरक्षण निश्चित करून सुधारित रिक्त पदांची तपशील 21/6/2024 रोजी कंपनीच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेला आहे। म्हणजे यांनी 21/6लाच ते प्रसिद्ध केलेलं आहे, आपण बघू शकतो। त्याचबरोबर अराखीव म्हणजे खुला अथवा आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातून म्हणजे EWS अर्ज केलेल्या उमेदवारांना म्हणजे आपण जे आधी सांगितलं EWS आणि ओपनमध्ये ज्यांनी अप्लाय केलं असेल आणि ते मराठा कॅन्डिडेट असतील त्यांच्याकडे सर्टिफिकेट असेल मराठाचं किंवा SCBCचे जे काही असेल ते आता इथे अप्लाय करू शकतात। चौथा मुद्दा महत्त्वाचा आहे मित्रांनो, सबब ज्या SCBC उमेदवारांनी आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक किंवा EWS किंवा खुला प्रवर्ग म्हणजे ओपन याच्यामध्ये अर्ज भरले आहेत त्यांच्यासाठी सामाजिक व आर्थिक शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गातील म्हणजे SCBC प्रवर्गाचा विकल्प सादर करण्याकरता वेब लिंक URL लिंक कंपनीच्या www.mahadiscom.in आपण आपल्या टेलिग्राम चॅनलवर सुद्धा ही लिंक शेअर केलेली आहे किंवा व्हिडिओ तुम्ही बघत आहे त्याच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा तुम्हाला लिंक मिळून जाईल अप्लाय करायची। या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आलेली आहे। सदर उमेदवारांनी 17/7/2024 याची लास्ट डेट 17/7 आहे। बघा, यांनी खूप कमी ड्युरेशन दिलेलं आहे, साधारण असं म्हणू शकतो की 13 ते 14 दिवस दिलेले आहे। तसेच याद्वारे कळविण्यात येते की वयाधिकामुळे किंवा ज्यांचं वय वाढलेलं आहे ते SCBC उमेदवार अर्ज करू शकले नाहीत यांच्याकरता लवकरच स्वतंत्र वेबलिंक उपलब्ध करून देण्यात येईल। म्हणजे SCBCमध्ये येते म्हणजे बघा मराठ्यामध्ये येत असाल तुम्ही परंतु तुम्ही ओपनमध्ये बसत नाही, EWSच्या एज लिमिटमध्ये बसत नाही तर तुम्ही अर्ज केला नसेल ना, तुम्हाला आता SCBCमध्ये अप्लाय करण्यासाठी परत एकदा तुम्हाला एक लिंक ओपन होईल, पण ती या लिंकमध्ये नाही आहे, ती पुढे एक 8-1 दिवसामध्ये किंवा 4-5 दिवसामध्ये ती लिंक येऊन जाईल किंवा जे आता मराठा कॅन्डिडेट्स आहेत त्यांचं एज लिमिट वाढलेलं आहे, जे काही असेल ते एज लिमिट आपलं त्याच्यानुसार 5 वर्ष शिथिल मिळतील SCBCला, तर ते आता पुढे तुम्हाला ओपन होऊन जाईल। तर ज्यांनी अप्लाय केलं नसेल ते मराठा कॅन्डिडेट्स असतील आणि एज लिमिट वाढलं असेल तर ते तिथे अप्लाय करू शकतील। आता पुढे जे लिंक येईल ते आपल्याला काही दिवसामध्ये कळेलच। 3 तारखेचं हे नोटिफिकेशन आहे किंवा प्रसिद्धीपत्रक आहे। खूप महत्त्वाचे मुद्दे यामध्ये असे आहे, मी तुम्हाला पॉईंट टू पॉईंट सांगतो। यामध्ये सगळ्यात पहिलं म्हणजे जे EWSमध्ये ज्यांनी याच्या आधी अप्लाय केलं असेल, जूनची 20 तारीख लास्ट डेट होती, तोपर्यंत तुम्ही अप्लाय केलं असेल। फॉर एक्झाम्पल मी मराठा कॅन्डिडेट आहे, मला अप्लाय करायचं आहे मराठ्यामध्ये किंवा SCBCमध्ये, परंतु मी EWSमध्ये अप्लाय केला आहे किंवा ओपनमध्ये अप्लाय केला आहे, तर तुमच्यासाठी ही लिंक ओपन झालेली आहे। बाकी तुम्ही SC असाल, ST असाल, OBC असाल, तुम्हाला इथे कुठलाच फायदा होणार नाही, तुम्ही जो फॉर्म भरला आहे तो भरला। ठीक आहे, हा पहिला मुद्दा, तुम्ही आता SCBCमध्ये अप्लाय करू शकता। आणि शेवटची लाईन त्यांनी दिलेली आहे की फॉर एक्झाम्पल मी मराठा कॅन्डिडेट आहे, माझं वय थोडं वाढलेलं आहे किंवा जे काय मी त्या एज लिमिटमध्ये बसत नाही, तर तुम्ही जर 5 वर्ष शिथिलमध्ये येत असाल तर तुम्ही SCBCमध्ये अजूनही अप्लाय करू शकता। हे फक्त SCBCसाठी लिंक ओपन झालेली आहे किंवा पुढची लिंकसुद्धा SCBCसाठी ओपन होणार आहे। यामध्ये विद्यार्थी मित्रांचा प्रश्न आहे की सर आता महावितरणमध्ये फ्रेश कॅन्डिडेट्स अप्लाय करू शकतील का? तर माझ्या मते अजूनही त्यांनी फ्रेश कॅन्डिडेटबद्दल काही अपडेट दिलं नाही आहे, फक्त SCBC आणि EWS ओपनसाठी हे सगळं आहे।
आणि बाकी अदर कॅटेगरीसुद्धा इथे अप्लाय करू शकणार नाही आहे. आणि फ्रेशरचं तिथे अप्लाय करू शकणार नाही. पुढे जी काही लिंक येणार आहे ज्यांचं वय वाढलं आहे त्यांच्यासाठी, तिथे काही चेंजेस झाले तर बघू आपण. पण तो सध्या महापरेशांसारखा इथं नाही आहे. महापरेशांनी पहिलीची ॲड टोटली कॅन्सल केली आणि सगळी ॲड आता फ्रेश आहे. त्याच्यामुळे आता तुम्ही जे काही लिंक ओपन होईल त्यामध्ये महापरेशांमध्ये फ्रेशरसुद्धा ज्यांनी आधी अप्लाय केलं नसेल ते सुद्धा अप्लाय करू शकतात. जुलै महिना अर्धा आहे, त्यानंतर ऑगस्ट आणि सप्टेंबर ही एक्झाम कधी पण होऊ शकते. असं समजू नका की इतका वेळ लागला तर इतक्या लवकर होणार नाही वगैरे असं काही तुम्हाला वाटू शकते. परंतु अशा याच्यामध्ये गैरसमजामध्ये राहू नका. एक्झाम हे कधी घेऊ शकतात. इलेक्शनच्या आधीसुद्धा एक्झाम महावितरणची सुद्धा होऊ शकते. महापरेशांचे चान्सेस भरपूर आहेत, परंतु महावितरणचे सुद्धा शक्यता आहे. या रिलेटेड टेस्ट सिरीज आपल्या याच्या ॲपवर आहेत. AEचे सुद्धा आहे, JEEचे सुद्धा आहे, विद्युत सहाय्यक आणि अकाउंट असिस्टंटचे सुद्धा सगळ्याचे आपल्या टेस्ट सिरीज आपल्या ॲपवर म्हणजे इंजिनियर अमोल ॲपवर तुम्हाला मिळून जाईल. ठीक आहे, खाली इंजिनियर अमोल ॲपची लिंक आहे, तिथून तुम्ही टेस्ट सिरीज परचेस करू शकता. आणि जे काही तुम्हाला अप्लायची लिंक आहे तीसुद्धा आपण खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो आहे, तुम्ही बघू शकता. त्यानुसार तुम्ही अप्लाय करू शकता. ठीक आहे, आशा करतो की बऱ्यापैकी अपडेट तुम्हाला मिळालं असेल आणि यापुढे सुद्धा आपण अपडेट्स वरच्यावर देतच राहू. आणि आजचा व्हिडिओ आवडला असेल प्लीज व्हिडिओला लाईक करा आणि विद्यार्थ्यांना शेअर करा. ज्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकॉनसुद्धा क्लिक करा, जेणेकरून जे महत्त्वाचे अपडेट्स आणखी पुढे येणार आहेत एक्झामपर्यंत किंवा रिझल्टपर्यंत ते तुम्हाला मिळत राहतील. धन्यवाद मित्रांनो.